चालू करून टाकू. आपण राऊल्स लॉ त्याच्यानंतर त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स, न्यूमरिकल्स असं सगळं बघितलेलं होतं. नेक्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बघू. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज एकमेकांसारख्याच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जी इक्वेशन्स मिळतात आपल्याला, ती इक्वेशन्स ऑलमोस्ट सेम आहेत. इथं जर तुम्हाला खाली दिसलं डेल्टा टी बी असं दिसतंय. डेल्टा टी बी याचा अर्थ डेल्टा म्हणजे चेंज किंवा डिफरन्स इन टेम्परेचर. बी ए म्हणजे तो बॉइलिंग पॉइंट आहे. तो डेल्टा टी बी त्याऐवजी डेल्टा टी एफ घेतलं की तिथं फ्रीजिंग पॉइंट येणार आहे. सिमिलरली त्याच्या खाली पुढचं दिसत असलं डेल्टा टी बी इज प्रोपोर्शनल टू एम आणि मग डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम. या बीच्या ऐवजी जर एफ यूज केलं तर तिथं आपल्याला फ्रीजिंग पॉइंटची इक्वेशन्स मिळणार आहेत. सगळी इक्वेशन्स सेम आहेत. ओके, सो आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना सुद्धा सेम इक्वेशन्स आपण यूज करत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण असं काम करूयात की आता पहिलं बॉइलिंग पॉइंट बद्दल, त्याच्यानंतर फ्रीजिंग पॉइंट बद्दल एकत्र करू. एकत्र सगळी इक्वेशन्स वगैरे सगळं डेरिव्हेशन्स वगैरे करूया आणि मग त्याच्यात जे न्यूमरिकल्स आहेत ते सुद्धा एकत्र सॉल्व्ह करू. डिफाईन बॉइलिंग पॉइंट. ओके, एक एक पॉइंट बद्दल आता बोलूया. बघा, आतापर्यंत बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन आपण अशी करत असतो की लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस याच्यामध्ये करण्यासाठी जे काही टेम्परेचर इथं लागणार आहे त्याला आपण म्हणणार आहे बॉइलिंग पॉइंट. पण लिक्विडचं कन्व्हर्जन गेशियस स्टेटमध्ये करण्यासाठी खरोखर बॉइलिंग पॉइंट लागतो का याचा खरंच विचार करून बघा. आपण ज्या वेळेला वॉटर घेतो, वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला हीट केल्यानंतर मगच गेशियस स्टेटमध्ये जातं का खरोखर? तर असं नाही, असं नसतं होत. याच्या खूप आधीच आपल्याला वॉटर वेपर्स दिसायला लागत असतात. ओके, सो बॉईल होणं म्हणजे लिक्विड टू गेशियस स्टेट असं नाही कन्सिडर करता येत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायला पाहिजे, याचा अर्थ आपल्याला बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन काहीतरी व्यवस्थित करायला पाहिजे जी आपल्याला खरोखर सगळीकडे यूज करता येईल. तर ती डेफिनेशन अशी आहे की द टेम्परेचर ॲट विच ATM pressure is equal to vapor pressure. VP. वेपर प्रेशर बद्दल आतापर्यंत आपण खूप बोललो. वेगवेगळे राऊल्स लॉ आणि अजून काय 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 यूज केलं त्याच्यासाठी. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर असं ज्या टेम्परेचरला होतं त्या टेम्परेचरला आपल्याला म्हणायचं आहे बॉइलिंग पॉइंट. आता विचार करून बघा काय बोलतोय ते. बघा, समजा मी असं काम केलं, टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूब मध्ये लिक्विड घेतलंय, या लिक्विड मध्ये मी काय काम करतो, एक लहान टेस्ट ट्यूब किंवा कॅपिलरी असं अशी काहीतरी एक टेस्ट ट्यूबच आहे किंवा लहान कॅपिलरीचा अर्थ असा होत असतो की ग्लास टेस्ट ट्यूब सारखाच काहीतरी प्रकार आहे, फक्त ही जी साईज आहे ही साईज कमी आहे. ओके, सो ही एका साईडनं ओपन आहे, या साईडनं ती क्लोज्ड आहे.
मी काय करतोय फक्त ती उलटी करतोय आणि त्याच्यात टाकतोय. इकडून क्लोज आहे वरच्या साईड. आता लक्षात घ्या, ही ज्या वेळेला मी आत टाकणार आहे, त्यावेळेला तुम्ही हे एक्सपिरियन्स केलेलं असणार आहे, की यातलं थोडं लिक्विड इथं आतमध्ये चढलेलं असतं, आत गेलेलं असतं. बरोबर आहे काय? हे बहुतेक सगळ्यांनी बघितलेलं असेल, की असं जर आपण काही केलेलं असेल, तर त्याच्यामध्ये हे लिक्विड थोडंसं या ट्यूबमध्ये आतमध्ये शिरलेलं असतं. आणि ते या लेव्हलपेक्षा जास्त गेलेलं असतं आतमध्ये. ओके. आता मी काय काम करतो, आता मी या लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज करायला सुरुवात करतो. समजा मी याला अजून एका बीकरमध्ये ठेवतो. आणि याला खाली बर्नर अटॅच करतो. आता याचं हीट सप्लाय करतोय आपण, टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. एक वेळ अशी येते, एक टेम्परेचर असं काहीतरी मिळतं. ओके, सो थर्मामीटर पण मी आत टाकून ठेवतो. काय हा थर्मामीटर आहे, ब्लॅक जॉबचा. आता याच्यावरती मला काहीतरी रिडिंग मिळणार, ज्या टेम्परेचरला काहीतरी मला इथे चेंजेस दिसतील, ते टेम्परेचर मी नोट डाऊन करू शकतो. ओके, मी डिलीट करून ठेवतो. तो आहे, थर्मामीटर आहे तिथं. मला काहीतरी इकडं रेड मध्ये दाखवायचं म्हणून फक्त तो थर्मामीटर काढून टाकतोय मी. पण काय होतं, एक टेम्परेचर पर्टिक्युलर कुठलं तरी टेम्परेचर आलं, तर त्या टेम्परेचरला असा प्रकार व्हायला लागतो. या कॅपिलरी मध्ये असलेलं हे जे काही लिक्विड आहे, जे मी आता मार्क करतोय, लेवलच्या वर गेलेलं, या लेवलच्या वर गेलेलं जे लिक्विड आहे, ते बाहेर यायला सुरुवात होते. ते ज्या वेळेला बाहेर येतं, त्यावेळेला एक बबल इथनं बाहेर येतं. 1, 2, त्याच्यानंतर अजून एक बबल येतो, अजून एक बबल त्यातनं बाहेर येतो. असं करत 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 एक वेळ अशी येते, की ज्या वेळेला या बबल्सची स्ट्रीम बाहेर यायला सुरुवात होते. एकामागनं एक बबल्स बाहेर यायला सुरुवात होते त्या कॅपिलरीच्या. आणि त्या टेम्परेचरला आपल्याला म्हणायचं असतं बॉइलिंग पॉईंट. हे 11th स्टँडर्डला केलंय आपण. आता जे मी बोलतोय ते 11th स्टँडर्डला आपण केलेलं आहे. अॅनालिटिकल चा जो चॅप्टर होता, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ अॅनालिटिकल केमिस्ट्री, बेसिक टेक्निक्स ऑफ अॅनालिटिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये हा पार्ट आपण केलेला होता बॉइलिंग पॉईंटचा. सो याच्यामध्ये आपण काय बोललो, मी आता काय म्हणलं, ज्या वेळेला ती स्ट्रीम फास्ट यायला सुरुवात होती, एकानंतर एक बबल्स यायला सुरुवात होतात, त्या टेम्परेचरला आपल्याला म्हणायचं बॉइलिंग पॉईंट. मग मगाशी आपण टेम्परेचरचं काय म्हणलं होतं, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता विचार करून बघायचं ह्याचं आणि आता मी जे दाखवलं याचं काय रिलेशन आहे. बघा, ही जी काही कॅपिलरी आपण आत टाकलेली आहे, त्याच्यात लिक्विड इथपर्यंत पोचलं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, लिक्विड इतकं आतमध्ये शिरू शकलं त्या कॅपिलरीच्या, म्हणजे अर्थ काय होतो त्याचा, अर्थ असा होत असतो की त्या लिक्विडचं प्रेशर खूप जास्त आहे. त्याच्यामुळं ते प्रेशर जास्त असल्यामुळं ते त्या कॅपिलरीच्या आतमध्ये शिरून ते एका कुठल्या तरी पर्टिक्युलर लेवल पर्यंत जाऊन पोहोचू शकलं. जर मी असं काम केलं, हे इथनं ओपन आहे असं कन्सिडर आहे, इथनं ओपन आहे, आपण इथनं ब्लो करू शकतो. आपण इथं इथं तोंड लावू शकतो आणि इथनं ब्लो करायचं, फुंकायचंय. ओके, असं आपण काहीतरी करू शकतो. असं जर असलं, आपण इथं जर ब्लो केलं, तर ब्लो केल्यानंतर इथलं लिक्विड खाली जाईल. ब्लो केल्यानंतर लिक्विड खाली जातं म्हणजे आपण काय करतो, इथं ब्लो करतो म्हणजे काय करतो? आपण प्रेशर इन्क्रीज करतो. म्हणजे याचा अर्थ असा होत असतो, की ज्या वेळेला आपण इथं ब्लो नाही करत आहे, त्यावेळेला ते लिक्विड इथपर्यंत वर चढलंय. म्हणजे त्याचा अर्थ होत असतो, की त्याचं प्रेशर या डिरेक्शन मधनं जेवढं आहे,
तेवढं प्रेशर होईपर्यंत ते वर येत राहणार. ओके, सो इकडचं प्रेशर म्हणजे काय आहे आता? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल होईपर्यंत हे आता वर येऊन बसलेलं आहे. आणि ज्या वेळेला वेपर प्रेशर त्या प्रेशर इतकं बनतं, त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला हे लिक्विड खाली 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 यायला सुरुवात होते आणि मग इथनं त्याचे बबल्स बाहेर येतात जे आत गेलेले आहेत. टेम्परेचर at which vapor pressure becomes equal to atmospheric pressure. इम्पॉर्टंट आहे ही डेफिनेशन, समजून ठेवा. आपल्याला या गोष्टी नंतर कधीतरी यूज करायच्या. आता जे मी बोललोय एक एक आता व्यक्ती कन्सेप्ट बघू. बघा, the temperature at which vapor pressure of the liquid becomes equal to the external pressure. External pressure म्हणजे atmospheric pressure. नॉर्मली ते आपल्याला स्टँडर्ड प्रेशर घ्यायचं असलं तर 1 atmospheric प्रेशर असं घेतो. इट्स कॉल्ड एज बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट मध्ये इलिव्हेशन होतं. ओके, आणि फ्रीजिंग पॉईंट मध्ये डिप्रेशन होतं. डिप्रेशन याचा अर्थ डिक्रीज आणि इलिव्हेशन याचा अर्थ इन्क्रीज. पण इन्क्रीज इन बॉइलिंग पॉईंट आणि डिक्रीज इन फ्रीजिंग पॉईंट असं नाही म्हणायचं. आपल्याला म्हणायचं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. सो तीच टर्म त्याच टर्मिनॉलॉजी मध्ये आपल्याला बोलायचं. एक्सप्लेन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. हे थोडंसं बघू व्यवस्थित. बघा, जर इलिव्हेशन होत असेल बॉइलिंग पॉईंटचं, कधी कधी होतं, सोल्युशन असेल तर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट वाढतो. जसं वेपर प्रेशरला आपण म्हणलो होतो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कधी प्युअर सॉल्व्हंट कडनं जर आपण सोल्युशन कडे गेलो तर बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो, जसं वेपर प्रेशर लोअर होतं त्या पद्धतीमध्ये. म्हणजे आपण त्यावेळेला असं म्हणलं होतं की प्रेशर, वेपर प्रेशर इज इक्वल टू P10 मायनस P. म्हणजे हा P आहे, हा राऊल्स लॉ होता. सो सेम पद्धतीमध्ये आपल्याला हे इक्वेशन यूज करायचं. डेल्टा TB बॉइलिंग पॉईंट मधलं इलिव्हेशन इज इक्वल टू काय असेल, इलिव्हेशन झालंय म्हणजे इन्क्रीज झालेला आहे आता बॉइलिंग पॉईंट. सो याचा अर्थ होत असतो हा टी ही व्हॅल्यू सोल्युशनची आहे कारण ती इन्क्रीज झालेली आहे, मायनस T0 म्हणजे प्युअरची आहे. 0 यूज केलंय म्हणजे म्हणजे याचा अर्थ होत असतो की दिस इज द डिफरन्स. हा डिफरन्स जो आहे दॅट इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. Okay, explain elevation in boiling point of a liquid when non-volatile solute is added in terms of lowering of vapor pressure. आता lowering of vapor pressure च्या टर्म्स मध्ये elevation in boiling points आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बघूया. ग्राफ काढायचा आहे. वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. प्युअर सॉल्व्हंट घेतलं समजा, टेम्परेचर आपण जसं इन्क्रीज करतोय तसं जर कुठलंही सॉल्व्हंट असलं तर त्या सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर इन्क्रीज होत जाणार आहे. त्याचा समजा ग्राफ असा आहे. त्याच्यानंतर सोल्युशन आहे. सोल्युशन जर असेल तर त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर टेम्परेचर प्रमाणे परत वाढत जाणार आहे. पण ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर, समजा हे टेम्परेचर घ्यायचं, तर या पर्टिक्युलर टेम्परेचरला वेपर प्रेशरचा विचार केला तर सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असेल, म्हणजे याच्या खाली घेतलं पाहिजे आपण. म्हणजे या लाईनला वरच्या ग्राफला पॅरलल असं एक काहीतरी इकडं जाताना आपल्याला दिसेल. कळते का? ओके, सो आता
मी याला काहीतरी लेबलिंग करायचं ट्राय करतो. समजा वेपर प्रेशर एवढं आहे, 1 atmospheric प्रेशर, 1 atmospheric प्रेशरला जर मी हॉरिझॉन्टल लाईन टाकतो, वरती याला काय म्हटलं होतं मी, हे होतं प्युअर सॉल्व्हंट, या लाईनला म्हणलं होतं सोल्युशन. 1 atmospheric प्रेशरला जर मी असं हॉरिझॉन्टल लाईन टाकली, या पॉइंटला जिथं मी सॉल्व्हंटला टच करतो तिथनं टेम्परेचरकडे आलो, तर हे टेम्परेचर काय असणार आहे, दिस इज बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, T0. तसंच 1 atmosphere पुढे आलो, इथं टच केलं, त्याचा अर्थ काय असणार आहे या टेम्परेचरचा, दिस इज T. व्हॉट इज T? T इज बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आणि मग याच्यातला डिफरन्स म्हणजे काय असणार, डेल्टा T B, बॉइलिंग पॉइंट मधला डिफरन्स. आय होप हे लक्षात येत असणार आहे. हे ड्रॉ करून टाका. डिलीट करतो, राहिलं असलं तर सांगा. एकच सेकंड सर. ओके ओके. झालं. डिराइव्ह द रिलेशन बिटवीन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अँड मोलर मास ऑफ सोल्यूट. आता हे जे इक्वेशन डिराइव्ह करायचं आहे, हे इक्वेशन आपण वेपर प्रेशरसाठी जसं न्यूमरिकल सॉल्व्ह करायला यूज केलं तसं इक्वेशन आहे. तर आपण हे होमवर्कला न ठेवता आता आपण त्याला डिराइव्ह करू व्यवस्थित. बघा, जसं वेपर प्रेशरचं काहीतरी रिलेशन आहे कॉन्सन्ट्रेशन बरोबर. कॉन्सन्ट्रेशन जितकं जास्त तितकं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त होतं, हे आपण लास्ट टाइम बघितलं. म्हणून आपण त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन किंवा अमाऊंट ऑफ सोल्यूटवर डिपेंड असणारी प्रॉपर्टी.
म्हणजे याचा अर्थ असा होणार आहे की आता इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे कोण? डेल्टा टी. बॉइलिंग पॉइंट आहे म्हणून मी त्याला फक्त बी असं म्हणतो. डेल्टा टी बी. बॉइलिंग पॉइंटशी रिलेटेड असलेलं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. आता हे कॉन्सन्ट्रेशन कुठल्या टाईपचं असतं? तर आपण लास्ट इयर वेगवेगळी कॉन्सन्ट्रेशनच्या सिस्टीम्स बघितल्या होत्या. मोलर कॉन्सन्ट्रेशन, वेट बाय वेट, W/W, व्हॉल्यूम/व्हॉल्यूम, असं सगळं बघितलेलं होतं. त्यातला मोलल कॉन्सन्ट्रेशन, मोलल मोलल याचा अर्थ होत असतो 1 मोलल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स, 1 नको म्हणायला इथं, डिवायडेड बाय किलोग्राम ऑफ सॉल्व्हेंट. ओके, मोलल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय किलोग्राम्स ऑफ सॉल्व्हेंट. असं जर आपलं केलेलं असलं त्याला म्हणायचं मोलल कॉन्सन्ट्रेशन. आणि इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ होणार आहे डेल्टा टी बी इज इक्वल टू, आता आपल्याला इथं काहीतरी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकायला लागेल. तर त्याला आपण म्हणूयात के इंटू एम. के बॉइलिंग पॉइंट आहे म्हणून आपण त्याला म्हणू के बी. हे मी असं का करतोय, बी का यूज करतोय मी? तर मला हे नंतर कधीतरी एफ साठी पण यूज करायचं, फ्रीजिंग पॉइंट साठी यूज करायचं. ते एक्झॅक्टली सेम लाईन वरती आपण जाणार आहोत नंतर. डेल्टा टी बी च्या ऐवजी आपण फक्त म्हणत राहणार आहे डेल्टा टी एफ. ओके, फ्रीजिंग पॉइंटशी रिलेटेड असताना बघूयात पुढे कसं जाणार आहे. So what is Kb? That is proportionality constant. Proportionality constant for elevation in boiling point. So it is called as molal elevation constant or ebullioscopic constant. Ebullioscopic constant Kb. कशावरती डिपेंड असतो हा कॉन्स्टंट? सॉल्व्हंटवर डिपेंड असतो. कोण सॉल्व्हंट आहे? त्या सॉल्व्हंट प्रमाणे याच्या व्हॅल्यूज ठरलेल्या असतात. आपण ज्यावेळेला न्यूमरिकल सॉल्व्ह करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की समजा आपल्याला काहीतरी वॉटर हा सॉल्व्हंट घेतलाय आणि वेगवेगळी न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह केली. केबीची व्हॅल्यू ही जी दिलेली असते ती कायमची फिक्स असलेली तुम्हाला दिसेल. म्हणजे वॉटरसाठीची ती कॉन्स्टंट आहे, बेन्झिनसाठी कॉन्स्टंट आहे, वेगवेगळ्या व्हॅल्यूज, क्लोरोफॉर्मसाठी कॉन्स्टंट आहे. कुठला इथर दिलेला असेल तर त्याच्यासाठीचं मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट हा आपल्याला फिक्स काहीतरी त्याची व्हॅल्यू दिसणार. ओके, सो नाव डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी एम. हे इक्वेशन आपल्याला यूज करायचे कधीतरी न्यूमरिकल. थोडं झालं असलं तर सांगा, मी डिलीट करतो. राहिलं असलं तर सांगा, ब्रेक करतो. आता आपण जे काही बोललोय डिराईव्ह करायला सुरुवात करू. डेरिव्हेशन of relation between molar mass of solute and elevation in boiling point, म्हणजे delta T B. So delta TB is directly proportional to M. Delta TB is equal to KBM. What is M? M is equal to number of moles of solute divided by weight of
सॉल्व्हंट इन किलोग्राम्स, जे मगाशी बोललो. असं म्हणू आपण, लेट W1 इज इक्वल टू 1 यूज करतोय बघा नंबर, म्हणजे हा कोणाचा असला पाहिजे, 1 आहे म्हणजे सॉल्व्हंट. तर W1 इज इक्वल टू weight of solvent in grams. का ग्रॅम्स? आपण मोलर मास यूज करणार आहे, त्याच्याशी रिलेट करायचं आहे, म्हणजे ते आपोआप ग्रॅम मध्ये ग्रॅम पर मोल असं आलं पाहिजे. W2 weight of solute in grams. M2 molar mass of solute. Then इकडे लिहितो, then विचार करा आता, then M is equal to काय येईल बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट याचा अर्थ W2 डिवायडेड बाय M2, बरोबर आहे. डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम्स. हे घेतलंय, बट इन किलोग्राम्स, म्हणजे याचा अर्थ इकडं 1000 पाहिजे, बरोबर आहे का? मी घेताना कारण ते ग्रॅम मध्ये घेतलंय. Okay, so small m is equal to W2 into 1000 divided by M2 into W1. Okay. आता याचं युनिट काय येणार, तर हे हा प्रकार आहे, दिस इज मोल, अँड व्हॉट इज दिस, दिस इज पर किलोग्राम सॉल्व्हंट, म्हणजे याचा अर्थ होत असतो मोललचं युनिट येत असतं मोल पर केजी. ओके, पुढे जातो. Therefore, हे इक्वेशन यूज करू, डेल्टा टी बी इज इक्वल टू काय होईल आता, के बी इंटू एमच्या जागेवरती आत्ताची व्हॅल्यू यूज करायची, W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1, और M2 is equal to KB upon delta TB into W2 divided by W1. काय करतोय आता बघा, if this is given in Kelvin, if this is given in kilograms, then unit of molar mass will be kilogram per mole. आता मी तर 1000 यूज नाही केलं बघा. ओके, 1000 यूज केलं की त्याचा अर्थ होत असतो ग्राम्स मध्ये चाललेलं आहे सगळं. आपल्याला वेगवेगळ्या युनिट्स मध्ये दिलेलं असू शकतं. हे दोन वेगवेगळे काम मी इक्वेशन्स घेतोय, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, असं का घेतोय,
सीईटी जेईई साठी हे इम्पॉर्टंट असू शकतं. टाइम सेव्हिंग आहे हे प्रकरण. इकडे जर ग्राम्स मध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या असतील तर हे इक्वेशन यूज करायचं. किलोग्राम्स मध्ये घेतलेले असतील तर हे इक्वेशन यूज करायचं. ओके, टाइम सेव्हिंग असू शकतं. पण टाइम सेव्ह करत असताना जर तुमचं कन्फ्युजन होणार असलं की कुठल्या वेळेला काय घ्यायचंय, तर जस्ट फॉरगेट अबाउट इट. तर तुम्ही एक कुठलं तरी इक्वेशन यूज करा आणि मग ते इक्वेशन हे आहे, ग्राम्स मधलं यूज करा. कारण आपण बाकीच्या सगळ्या वेळेला ग्राम्स मध्ये यूज करत असतो, एस्पेशली मोलर मास, ग्रॅम्स पर मोल. आणि त्याच्यामुळे मग हे इक्वेशन डोक्यामध्ये ठेवा, फिट करून घ्या. चला की सांगा मला, मग पुढचं. डिलीट करतो. फ्रीजिंग पॉईंट बघू. फ्रीजिंग पॉईंट याचा अर्थ काय होतोय बघा आता. द टेम्परेचर ॲट विच सॉलिड को एक्झिस्ट in the equilibrium with the liquid and at which vapor pressure of solid term बघा काय म्हणतात ते. Vapor pressure of solid is equal to vapor pressure of liquid. वेगळंच आहे काहीतरी, वेपर प्रेशर सॉलिडचं आहे काहीतरी तिथं. ओके, सो काहीतरी वेगळीच कन्सेप्ट आहे फ्रीजिंग पॉईंट. आता याचा अर्थ काय होत असतो, आपण जनरली जो विचार करतो फ्रीजिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये, तो विचार काय आहे, तो विचार असा आहे की फ्रीजिंग पॉईंट म्हणजे द टेम्परेचर ऍट विच लिक्विड गेट्स कन्वर्टेड इन टू सॉलिड. ओके, तर लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये करायचंय, कूल करत जाऊ आपण. सो हे कूलिंग करत असताना एका कुठल्या तरी पर्टिक्युलर टेम्परेचरला ते ऍटम्स, मोलिक्युल्स इतके क्लोज येतील की ते सॉलिडिफाय होतील. अशी काहीतरी आपली ती कन्सेप्ट आहे. सो सेम कन्सेप्ट, फक्त वेगळ्याच कुठल्या तरी लँग्वेजमध्ये हे सांगायचं ट्राय करतायत. ते पाठ करण्याचा प्रकार आहे हा. अदरवाईज त्याच्यामध्ये काही असं कन्सेप्च्युअल काही वेगळं नाहीये. जे मगाशी मी बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये कन्सेप्ट होती त्यामुळे ती मी सांगितली काय आहे ती. त्याच्या बाबतीत तसं नाहीये. त्यामुळे हे जनरल तुम्हाला हे पाठ करायचं, ही डेफिनेशन. एक्सप्लेन द डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. डिप्रेशन याचा अर्थ डिक्रीज. मग अशी जे बोललो होतो आता डिक्रीज होणार आहे. मग अशी डेल्टा टीचं काय होतं, डेल्टा टी बी इज इक्वल टू, तिथे इलिव्हेशन होतं त्यामुळे सोल्युशन मायनस प्युअर असं झालं होतं. इथं एक्झॅक्टली उलट आहे बघा, इथं कमी झालंय त्यामुळे टी झिरो मायनस टी आहे. ओके, बाकी सगळं सेम आहे, डेल्टा टी आहे, कारण इथं कमी झालेलं आहे, डिक्रीज झालेली. नेक्स्ट बघू. Explain the depression of freezing point of liquid when volatile solute is added with diagram in terms of lowering of vapor pressure. मग अचानक आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. मग याची हरकत करू. ग्राफ काय असतो, मगाशी काढला होता सेम पद्धतीमध्ये. सॉल्व्हंटचा ग्राफ असा जात राहणार आहे, सोल्युशनचा ग्राफ त्याच्या खालून जात राहणार आहे, पॅरलल. सोल्युशन, सॉल्व्हंट. एक पर्टिक्युलर टेम्परेचर असेल, या टेम्परेचरला समजा हे टेम्परेचर आहे, या टेम्परेचरला समजा फ्रीज होतं,
कोण सॉल्व्हंट. सॉल्व्हंट फ्रीज होतो याचा अर्थ मी याला T0 म्हणणार. पण याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला सोल्युशन फ्रीज होतोय. म्हणजे अजून आपल्याला या लेफ्ट हँड साइडला जायला पाहिजे आणि एक कुठला तरी पर्टिक्युलर टेम्परेचर घेतलं पाहिजे, ज्या टेम्परेचरला मी म्हणणार आहे T. म्हणजे या दोघांमधला जो डिफरन्स आहे, या दोघांमधला, दिस इज डेल्टा T. इकडं सॉलिड स्टेट आहे बघा आणि इकडं लिक्विड स्टेट आहे. खाली मी A-B असं काहीतरी यूज केलेलं दिसतंय. सो मी इथं ABCD मेन्शन करतो. When a pure solvent is cooled from point A, its vapor pressure decreases and at point B it freezes. Okay. मला इथं A म्हटलं पाहिजे, इथं B म्हटलं पाहिजे. Let the freezing point of pure solvent be T0. ते लिहिलं. For solution, freezing point decreases as the vapor pressure. If the solution is cooled from point A dash, then it freezes at point B dash. So मला हा point B dash. The freezing point of solution T is less than that of T. ठीक आहे, बाकी बरोबर. डिलीट करतो. नेक्स्ट बघा. Derive relation between depression of freezing point and molar mass of non-volatile solute. आपका हरकत करायचं. Delta TF म्हणते मी आता is directly proportional to molality, molal concentration. It means that delta TF is equal to proportionality constant F म्हणणार मी याला into M. KF काय आहे? KF is called as molar depression constant or cryoscopic constant. मग आता याच्या पुढे आपण मगाशी गेलो होतो तसंच जायचंय डेरिवेशन मध्ये. काय म्हणणार? व्हॉट इज M? M इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by weight of solvent
इन किलोग्राम्स. मगाच्या सारखंच जर आपण इथं नोटेशन्स ठेवले तर काय होणार आहे बघा. लेट W1 इज इक्वल टू काय आहे, वेट ऑफ सॉल्व्हंट. 1 यूज केलाय म्हणजे सॉल्व्हंट इन ग्रॅम्स. W2 weight of solute in grams. M2 molar mass of solute. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय करायचं, W2 upon M2. मोलल is equal to W2 divided by M2 पर वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम्स. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे इथं, वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम्स हे यूज केलं पाहिजे. सबस्टिट्यूट करू इक्वेशन मध्ये. देअरफॉर डेल्टा टी एफ is equal to Kf into W2 upon M2 into 1000 into W1. डेल्टा टी चं मगाशी सुद्धा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट साठी सुद्धा इक्वेशन काय आहे बघा बरं, युनिट काय आहे बघा बरं. डेल्टा टीचा सॉरी डेल्टा टीचं मी चुकून बोललो, केएफचं, केएफ आणि केबीचं. याचं युनिट काय आहे, याला एका साईडला घ्या आणि बाकीचं सगळं वेगळ्या साईडला घ्या. तुमच्या लक्षात असेल की वेटला वेटचे युनिट कट होणार आहे, बरोबर आहे. याला आपण ग्रॅम किलोग्रॅम याच्यामध्ये एक्सप्रेस करणार आहे. मोलर मास आहे, मग ग्रॅम पर मोल किंवा असं काहीतरी युनिट असेल. किलोग्रॅम मध्ये एक्सप्रेस केलं तर किलोग्रॅम पर मोल. मी आता किलोग्रॅम मधलं घेतो आणि मग याला एक्सप्रेस मी असं करणार, युनिट केल्विन किलोग्रॅम पर मोल. डिलीट कर. न्यूमेरिकल सॉल्व करू बघूया. बरोबर आहे. द बॉइलिंग पॉइंट ऑफ बेन्झिन इज एवढा, हा प्युअरचा आहे. याचा अर्थ होतो असतो दिस इज P0 T0 when 1.8 grams of non volatile solute. म्हणजे हे काय झालं, W2 was dissolved in 90 grams of benzene. म्हणजे हे काय झालं, weight of solvent. The boiling point of solution becomes एवढं. याचा अर्थ हे झालंय T. म्हणजे T मायनस T0 हा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे. या टेम्परेचर पेक्षा हे टेम्परेचर मोठं आहे बघा. सो इट इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके, त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे डेल्टा टी बी असं घ्यायचं आपल्याला. नेक्स्ट, कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे आणि केबी ची व्हॅल्यू दिलेली आहे. बघ बरं सगळं आहे का आपल्याकडं इक्वेशन मधलं. इक्वेशन काय सांगितलं, डेल्टा टी बी इज इक्वल टू केबी इंटू W2
डिवायडेड बाय W1. ग्रॅम्स मधलं दिलेलं असलं तर 1000 ने इथं मल्टिप्लाय करायचं आहे डिवायडेड बाय MP. ग्रॅम्स मध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या आहे का बघा सगळं. आहे बरोबर आहे. सो डेल्टा टीबीच्या ठिकाणी फक्त या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला. कॅल्क्युलेट करू. सगळ्या व्हॅल्यूज लिहून टाका. बॉइलिंग पॉइंट ऑफ बेन्झिन लिहा बरं जरा. मी T0 काय असतं? T0 म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉइंट. मला व्हॅल्यूज सांगा फक्त. मी काढून टाकतो आता हे. आपण व्हाईट बोर्डवर जाऊ. मला व्हॅल्यूज सांगा फक्त. झाल्यात ना लिहून तुमच्या? P0 किती होतं? 3 353.23 K. T किती होता? 354. 354.11 K. W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू काय? W1 काय होता? 90 ग्रॅम. 90 ग्रॅम. and W2 1.8. 1.8 होता ना? Yes sir. 1.8. ओके. अजून एक काहीतरी होतं. KB इज इक्वल टू 2.53. याची व्हॅल्यू कशात असते? केल्विन किलोग्रॅम पर मोल. अजून काय होती व्हॅल्यू कशाची? Sir. एवढंच आहे कारण डेल्टा टी सबस्टिट्यूट करायचं. ओके बघू आपण. सो फर्स्ट स्टेप, डेल्टा टी बी इज इक्वल टू T minus T0. Three, 11. 0.88 येत आहे का रे? Yes sir. KB ची व्हॅल्यू मी डायरेक्ट हीच यूज करणार आहे, किलोग्राम्स मधली. युनिट चेंज करण्याची गरज नाहीये त्याची, किंवा त्याच्या व्हॅल्यूज ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाहीये, कारण आपण बाकीच्या सगळ्याला इथे हे यूज केलं. तसे या ग्राम्सला हे ग्रॅम्सचे युनिट कट होतंय W2 डिवायडेड बाय W1 असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आहे तसंच्या तसं यूज करतोय. ओके. Therefore, आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय मला वाटतं M2 मोलर मास ऑफ सोल्यूट.
So M2 is equal to काय बाकीचं सगळं इक्वेशन आहे तसं राहील. बरोबर काय ते 5.75. 5 पॉईंट मला वाटतं 57 पॉईंट असेल. चेक करा एकदा. हे 2.5 इंटू ऑलमोस्ट 2 आहे म्हणजे हे 5 झालं मल्टिप्लाइड बाय 1000 म्हणजे हे 5000 झालं ऑलमोस्ट. 5000 डिवाइडेड बाय 90 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणलं तरी हे 90 आहे फक्त. So 57.5. 57 पॉईंट असलं पाहिजे. हा ओके काय आहे 57.5 5. मोलर मास आहे ग्रॅम पर मोल. ग्रॅम काय यूज करतोय मी इथं मी 1000 यूज केलंय म्हणून ग्रॅम पर. चलो थांबू मग आता. या इक्वेशन वरची आणि फ्रीजिंग पॉईंटच्या पण इक्वेशन वरचे न्यूमरिकल्स आपण उद्या सॉल्व्ह करू आणि त्याच्या पुढचा जो काही पार्ट असेल तो पण उद्या कंटिन्यू करूया. चलो टाटा टाटा. सर हा बोल बोल. आयोनिक इक्विलिब्रियाचा पेपर उद्या सबमिट केला तर चालेल का? हो हो चालेल ना ग. चालेल चालेल. तू काल याला आली नव्हतीस पेरेंट टीचर मीटिंगला आली नाहीस. काल 11G होती ना? अरे हो सॉरी 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 नाही काहीतरी गोळ झाला माझा. नाही नाही बरोबर. मी तिथं 11च्या स्टुडंट्सना सांगितलं होतं येताना त्यांचा पेपर जो होता तो घेऊन या. नाही मी कन्फ्युज झालो. येस येस ओके ओके कर ना कर उद्या सबमिट कर काही नाही प्रॉब्लेम. ओके थँक्यू सर. ओके टाटा टाटा Bye, sir. बाय बाय.